सो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज मी वैजंती सावंत आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. सो कसे आहात सगळे? बरे आहात ना? काळजी घ्या. सो आजचा व्लॉगसुद्धा खूप खास आहे आणि तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आज मी काय बनवणार आहे. सो आज मी बनवणार आहे फेस आणि हेअर मास्क. सो पोस्ट डिलिव्हरी ना हेअरफॉल खूप होतो असं मी ऐकलं काय, मी महसूससुद्धा केली. म्हणजे माझेच हेअरफॉल इतके जातात आहेत. सो येस, पोस्ट डिलिव्हरी हेअरफॉल खूप होतो आणि फक्त पोस्ट डिलिव्हरी नाही तर काही स्ट्रेसमुळे, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे, प्रॉपर डाईट नसल्यामुळे, प्रोटीन प्रॉपर आपण घेत नसल्यामुळे, न्यूट्रिशन्स आपण प्रॉपर घेत नसल्यामुळे, विटामिन डेफिशियन्सी, थिंग्स आर रेस्पॉन्सिबल फॉर द हेअरफॉल. देर इज नो वन रिझन which causing hair fall. There are multiple reasons and it depends on each person to person. हा मास्क मला खूप आवडला आहे. त्याचे गुणधर्म म्हणजे त्याचे बेनिफिट्स खूप चांगले असल्यामुळे मी विचार केला की त्याचे देर आर नो सो हार्मफुल इफेक्ट्स. चे मल्टिपल युजेस आहेत. ती काही जण सोपमध्ये मिक्स करून सुद्धा खातात, काही लोक रोस्ट करून खातात, काही असेच खातात. पण फ्लॅक्स सीड्सचे बेनिफिट्स तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सो मी काय ते वेगळे सांगायची गरज नाही. माझा लास्ट व्हिडिओ होता ऑन स्किन केअर. सो जे मला माझ्या डर्मॅटनी गोष्टी सांगितल्या होत्या आणि जी माझी स्किन आहे की माझ्या स्किनवरती मी बोलली त्या व्हिडिओमध्ये खूप पिंपल्स होते. पण लगेच टाईम न वेस्ट करता रेसिपीकडे जाऊया. बनवणार आहे हेअर मास्क. सो त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 गोष्टी. एक म्हणजे फ्लॅक्स सीड आणि गोष्ट मी वापरणार आहे ती म्हणजे ॲलोवेरा. सो ॲलोवेराचे पण युजेस तुम्हाला माहिती आहेत की ते सुद्धा स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप छान असतं. सेम फ्लॅक्स सीडसुद्धा स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप छान असतं. सो ते आपण दोघं यूज करून आता एक हेअर मास्क बनवणार आहे अँड फेस मास्क. सो हे मी फर्स्ट टाइम बनवणार आहे आणि लेट्स गेट स्टार्टेड विदाउट वेस्टिंग फर्दर टाइम. एवढं घेतलंय मी. बाय द टाइम मी गरम करायला ठेवलंय तोपर्यंत मी हे जे ॲलोवेरा घेतलंय ते कट करते आणि त्याचं पल्प आहे ते एका साईडला काढून घेते. कन्सिस्टन्सी आहे तर ह्याला आपण बंद करूया. साईडला पल्प काढून होऊ द्या. मग आपण त्याला गाळून घेऊया ह्याच्यात आणि मास्क गाळून घेऊया आणि ते मिश्रण आपल्या सुंदर सुंदर चेहऱ्याला. हे बघा, हे ॲलोवेरा आणि जे मी आता एक्स्ट्रॅक्ट काढला ह्याचा खूप टायरिंग प्रोसेस आहे. हे बघा असं झालं आहे. त्याची कन्सिस्टन्सी अशी आहे. आता मी हे लावायला सुरुवात करते. मी खूप चंपूर असणार आहे त्यांना बघताना. तुमच्यासोबत मी कसं शेअर करणार ना. आणि बघा ह्याच्यासाठी ना तुम्हाला वेळ असायला हवा. जर ज्या दिवशी तुम्ही फ्री असता ना, कुठे जायचं नसेल तुम्हाला, त्यांना लावताना एकदम एक छान असं थंड 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 असं वाटतं. खूप छान. स्वतः मागे लावून देते. आता मी हात धुवून येते कारण मी हाताने केसाला लावलाय. तर फेससाठी मला फार कमी भेटलं. पण जेव्हा मी स्किनला लावलं ना, मी खरं सांगते मला खूप छान वाटलं. जर तुम्हाला इरिटेशन होत असेल स्किनला लावताना तर धुवून टाका. मला तसं काही वाटत नाही म्हणून मी लावते. मी हेअर वॉश करता आणि आपल्या सगळीकडे शॅम्पू पोचत नाही. जरी हाताने असं केलं तरी तो शॅम्पू पूर्ण रूट्सपर्यंत पोचत नाही, जे सगळ्यांनाच माहिती आहे. सो त्यामुळे ना ही ब्रश खूप कामाला येतं. हे प्रॉपर आपल्या रूट्सना हे करतं. रूट्सवरून
रूट्सला जेव्हा शॅम्पू लावलेला असतं तेव्हा हे प्रॉपर असं करायचं जे आपल्या रूट्सला डस्ट असतो किंवा डॅन्ड्रफ असतो ते काढायला खूप मदत करतं. हे रबरी असतं त्यामुळे हे काही इतकं दुखत नाही आणि हे खूप स्वस्त आहे. हे तर मी मिशोवरून मागवलं आहे. हे तुम्हाला ॲमेझॉन, नायका, मिशो सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्हाला शॉपमध्ये जरी भेटत असेल तर घ्या. खूप चांगलं असतं, स्वस्त असतं आणि खूप टिकाऊ आहे. खूप चांगलं आहे. आणि याला आता धुवायचं कसं तर हे असं ना निघतं आहे बघा. सो हे तुम्ही असं चांगलं धुवून ठेवू शकता. खूप चांगलं आहे. मी खूप लॉंग टाईमपासून वापरते. हेअर वॉशसाठी खूप मदत होते आणि चांगला हेअर वॉश होतो. सो हे मी 40 मिनिट्स ठेवलं आहे. 350ला मी हेअर मास्क लावला. आता 4:30 झाले आहेत. तर मी आता 40 मिनिट्स हा मास्क ठेवला. आता मी वॉश करते आणि वॉश केल्यानंतर कसे केस झाले ते तुम्हाला सांगते. आणि मी हेअर वॉश करणार आहे ह्या शॅम्पूपासून लव ब्युटी अँड प्लॅनेट शॅम्पूपासून मी हेअर वॉश करणार आहे. मी मास्क नाही लावणार आहे कारण मला ह्याचे ट्रू रिझल्ट्स तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. सो मी फक्त शॅम्पू करून येणार आहे. सो बघा हे केस वॉश केले आहेत आणि खूप स्मूथ टेक्स्चर आहे आणि ओले आहेत केस. सो मी थोडे ड्राय व्हायला देईन आणि पण खूप स्मूथ झाले आहेत, फ्रीझी नाही आहेत आणि थोडे शायनी पण झाले आहेत. सो प्लीज तुम्ही सुद्धा ट्राय करा. टिल देन डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.